नमस्कार, आपण पाहत आहात प्रखर न्यूज। सटाणा शहरातून जाणारा साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील कामामध्ये पुन्हा एकदा गंभीर निष्काळजीपणा समोर आलाय। सटाणा शहराजवळील सुक्कळ नाल्याजवळ रस्त्यावर गतिरोधक बसवण्यात आले आहेत। मात्र या गतिरोधकांबाबत वाहन चालकांना कोणतीही पूर्वसूचना मिळत नसल्याने अपघातांची मालिका सुरू झाली आहे। गतिरोधक बसवण्यात आले खरे, पण येथे गतिरोधक असल्याचे दर्शवणारे कोणतेही सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत। तसेच पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यांचाही अभाव असल्याचं दिसून येतंय। यामुळे गेल्या 2 ते 3 दिवसात अनेक वाहन चालकांना याचा फटका बसला असून काही दुचाकी स्वारांचे अपघात झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत। या महामार्गावरून वाहने मोठ्या वेगाने धावत असतात। अशा वेळी अचानक समोर आलेला गतिरोधक चालकांच्या लक्षात येत नाही। परिणामी वाहन चालकांना अचानक ब्रेक लावावे लागतात आणि मागून येणारे वाहन त्यांच्यावर आदळण्याचा धोका निर्माण होतो। विशेषतः दुचाकी स्वारांचा तोल जाऊन ते रस्त्यावर कोसळत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत। अनेक वाहनांचे नुकसान झाले असून काही प्रवासी जखमी झाल्याचीही माहिती समोर येते आहे। मात्र या गंभीर समस्येकडे संबंधित ठेकेदार आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आता नागरिकांकडून होऊ लागलाय। नागरिक आणि वाहन चालकांनी या ठिकाणी तातडीने सूचना फलक लावणे आणि पांढऱ्या रंगाचे मार्किंग करण्याची मागणी केली आहे। आता तरी संबंधित ठेकेदार आणि प्रशासन या मागण्यांची दखल घेणार का आणि आणखीन अपघात होण्यापूर्वी आवश्यक उपाययोजना करणार का, याकडे सटाण्यासह तालुक्याचं लक्ष लागलंय। प्रखर न्यूज साठी भैया साहेब माळी, सटाणा।